इराणच्या सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू क्षेत्रावर इस्रायलनं भीषण मारा केलाय। हल्ल्यामुळे जगातला नैसर्गिक वायू पुरवठा खंडित होण्याची भीती व्यक्त करण्यात येते। या संदर्भात लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेंनी काय म्हटलंय बघूया। साऊथ पार्स गॅस फील्ड आणि नॉर्थ डोम याची एकत्रित नॅचरल गॅस रिझर्वची कॅपॅसिटी जर आपण पाहिली तर जगामधला हा सर्वात मोठा साठा आहे आणि संपूर्ण जगाची नैसर्गिक वायूची गरज ही 13 वर्षांसाठी पुरवण्यासाठी हा साठा पुरेसा त्या ठिकाणी आहे। आता दोन्ही बाजूनी हल्ले आणि प्रतिहल्ले अशा प्रकारच्या ऑइल इन्फ्रास्ट्रक्चरवर जर होत असतील तर याचा विपरीत परिणाम जगावर तर होणारच आहे। आणि आता इराणनं सुद्धा एका बदल्याच्या भावनेनं अरब राष्ट्रांमध्ये ज्या ज्या ठिकाणी महत्त्वाच्या ऑइल इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज आहेत, ज्यामध्ये सौदी अरेबिया, कुवेत, कतर, त्याचबरोबर इतर अरब राष्ट्रांवर सुद्धा मुख्यतः त्यांच्या ऑइल इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ला करण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। आणि याच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान अरब राष्ट्रांचं होणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या GDP मध्ये एक प्रकारे येणाऱ्या काळामध्ये कटोती होणार आहे। आणि काही कयास त्या ठिकाणी सांगतात की 2 महिने हा जर संघर्ष त्या ठिकाणी चिघळला तर कतर, कुवेत यासारख्या देशांमध्ये तब्बल 15% त्यांच्या GDP वर विपरीत परिणाम होऊ शकतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।